नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला आले होते. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि माझी शिफ्ट जस्ट संपली. तर मूड नव्हता खरं तर आज रील बनवायचा. पण इनबॉक्समध्ये आलेले सुंदर डीएम्स बघून वाटलं चला रील करूया. आणि खूप दिवस झालं घरचं चिकन खाल्लं नव्हतं, त्यामुळे घरी येतानाच मस्त असं फ्रेश चिकन घेऊन आलो. आणि ज्या पद्धतीने ह्या लोकांनी पॅकिंग केलं होतं ते बघून चिकन ओपन करू वाटतच नव्हतं. सो मग पहिला तर चिकन धुवून घेतलं आणि अजून थोडे बारीक पीसेस करून घेतले आणि राहिलेलं चिकन फ्रीजमध्ये ठेवलं. आणि मग आज ठरवलं मस्त असं काळं चिकन बनवायचं. खरं सांगायचं तर माझ्याकडे फ्रेंडने दिलेला होममेड मराठवाडा स्पेशल काळा मसाला होता. सो काहीच टेन्शन नव्हतं. फक्त तेलात कांदा, जिंजर, गार्लिक आणि कोथिंबीरची पेस्ट, त्यात काळा मसाला, बेसिक मसाले आणि थोडा आमचा घरचा कोल्हापुरी मसाला ॲड केला. आता सगळ्यांकडेच रेडीमेड मसाला नसतो. सो त्यासाठी काय करायचं, तर सुकं खोबऱ्याची एक वाटी आणि एक कांदा मस्त गॅसवरती भाजून घ्यायचा आणि मग मिक्सरमध्ये घालून त्याच्यात जिंजर, गार्लिक, कोथिंबीर ॲड करून मस्त ग्राइंड करून घ्यायचं. आणि मग मी ज्या पद्धतीने बनवलंय सेम तसंच बनवून 10 मिनिटं मस्त शिजवायला ठेवायचं. सो आता काळं चिकन तर बनवलंय आणि भाकरी पण खूप दिवस झाले मी खाल्ली नव्हती. त्यात काळं चिकन आणि भाकरी म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन. ती भातासोबत मज्जा नाही म्हणून लगेचच 2 भाकऱ्या सुद्धा बनवून घेतल्या. आणि बरेच लोकं मला डीएममध्ये विचारतात, की चपाती आणि भाकरीसाठी पीठ कोणतं यूज करतात? तर मी जे पण इंडियन स्टोअरमध्ये अवेलेबल आहे ते यूज करते. मग किचनचा पसारा आवरून, भांडी धुवून, मस्त असं ताट भरून जेवून घेतलं.